देशभरात दिवाळी साजरी होत असली तरी आज काही लोकांकडून शिमगा साजरा होतोय। अशा परिस्थितीमध्ये पुण्यातलं हे चित्र निश्चितपणे आशादायी आणि आनंददायी असं आहे। त्याचं कारण म्हणजे सर्व पक्षाची मंडळी इथे एकाच टेबलवरती दिवाळी फराळासाठी जमलेली आहे। वाडेश्वर कट्ट्यावरती आपण आहोत। सगळ्यात आधी मी या कट्ट्यावरच्या लक्षवेधी चेहऱ्याकडे जातोय। आमच्या मेघनाताई, अंकुश अण्णांच्या कन्या। फार तर म्हणजे पुण्यामध्ये आपलं भेटणं होत नाही, तुम्ही मुंबईमध्ये असतात आणि राजकारणात सक्रिय देखील असतात। आता चर्चा सुरू आहे की अण्णा तुम्हाला इथे कट्ट्यावरनं लॉन्च करतात की काय? हल्ली खूप लॉन्चिंगचा फॅड आलाय। असं बिलकुल नाहीये। भाऊबीजेचं निमित्त असल्यामुळे मी तशी पण पुण्यामध्ये येणारच होते आणि सकाळी नाश्ता करायचा तर ते म्हणाले तू पण माझ्या बरोबर चल। प्रश्न असा आहे की इथे खूप मोठे नेते मंडळी बसलेले आहेत, तर माझं भाग्य आहे की मला या सगळ्यांबरोबर इथे येता आलं। ह्या कट्ट्यामध्ये मला सामावून घेतलं सगळ्यांनी। मी नेहमी असं म्हणते की वडील वेगळ्या पक्षात आहे, मी वेगळ्या पक्षात आहे, पण हे सांगत असताना मी एक गोष्ट आवर्जून नमूद करते की वडील राष्ट्रवादीमध्ये आणि त्यांच्या पवार साहेबांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या पक्षाचं काम करतायत। त्याचप्रमाणे मी सुद्धा शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असताना संघटना वाढवते आहे आणि पक्षाचं जमेल तितकं माझ्या परीने एक छोटी कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे। आम्ही जेव्हा नवीन पिढी सध्या विचार करतो की एखाद्या राजकारणातल्या पक्षात काम करावं किंवा समाजकारणामध्ये पुढाकार घ्यावा, तेव्हा आमच्यासारख्या नवीन पिढीला हे जे सगळे नेते मंडळी आहेत की ते त्यांचे राजकीय वादविवाद बाजूला ठेवून एक सामाजिक सलोखा किंवा एक सामाजिक संस्कृती जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी एकत्र येत आहेत। तर पुण्याची ही कट्टा संस्कृती, मला असं वाटतं त्याचं अनुकरण सर्व पक्षाने पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर संबंध भारताने ह्याचं अनुकरण करावं आणि सर्व राजकीय पक्षांनी ह्याचा आदर्श घ्यावा आणि सर्वांना माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा। अण्णांची लेख अगदी तंतोतंत शोभताय तुम्ही। आपल्यासोबत आरपीआयचे आहेत आमचे मित्र जोशी साहेब, आरपीआय मध्ये आहेत। खर तर ते सगळीकडेच म्हणजे खरं आरपीआय पक्ष असा आहे की सत्तेत कोणी असो त्यांच्या सोबत असतात आणि आज कट्ट्यावरती तुम्ही असण्याचं आश्चर्य वाटत नाही। मात्र वातावरण खूप छान आहे। वातावरण खूप छान आहे। भाऊबीजेचा दिवस आहे। आमची मेघनाताई इथे आहे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष नाही आहेत, पण ती प्रतिनिधित्व करते आणि खूप छान प्रतिनिधित्व करते। आणि अंकुश अण्णा आमचे अशासाठी प्रसिद्ध आहेत की ते आम्ही त्यांना वीरेंद्र सहवाग म्हणतो। कुठला बॉल कुठं मारतील, कधी मारतील, परंतु अंकुश अण्णा हे एक लोचुंबकाप्रमाणे आपण बघतोय। हा दिवाळी फटाके फुटतायत, राजकीय फटाके फुटतायत, पण या वाडेश्वरच्या कट्ट्यावर येऊन आनंदी वातावरणात फटाके सगळे छान फुलबाजात रूपांतर होतात। मंदार, खूप छान बोललात। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे अलीकडेच शहराध्यक्ष झालेले धीरज घाटे आहेत। भाजपच्या लोकांकडून अलीकडे खूप जेवणावळी दिल्या गेल्या दिवाळीच्या काळामध्ये, दिवाळी स्नेह भोजन वगैरे, आणि स्वाभाविकपणे संसदेच्या बॅकग्राऊंड वरती पोस्टर झळकले, होर्डिंग झळकले। धीरज घाटे याच्यामध्ये कुठे आहेत का? धीरज घाटे एक कार्यकर्ता म्हणून कायमच पुण्याच्या राजकीय प्रकाश झोतामध्ये आहेत आणि दिवाळीच्या निमित्ताने असे कार्यक्रम करण्याची माझी तर 20-22 वर्षाची परंपरा आहे। ठीक आहे, आज कार्यक्रम करतोय असं नाही आणि या मागचा हेतूच असा असतो की या निमित्ताने सगळे एकत्र यावेत, भेटावेत, संवाद व्हावा, गप्पा टप्पा व्हाव्यात, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि राजकीय क्षेत्रात तर आपण काम करत असतो, पण या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं ही आपली पुण्याची संस्कृती आहे आणि तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते घडताना दिसते। पुण्याची संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आहे। आपण थोडंसं, कारण आता सगळे माझे सहकारी इथे आहेत, आपण अंकुश अण्णांकडे जाऊया। जर अंकुश अण्णा थोडं तुम्ही फिरून जरा इकडे बाहेर या, थोडीशी हालचाल करा। खाऊन झालेलं असेल तुमचं। या कट्ट्याचे प्रवर्तक आहेत अंकुश अण्णा काकडे। अण्णा, आतापर्यंत या कट्ट्यावरती अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे, मात्र चंद्रकांत दादा देखील आज आलेले आहेत। पण तुमचे दादा, मी आता तुमच्याकडे नसले तरी तुमचे दादा अजित दादा यांना कधी तुम्ही बोलवलं का? आणि हे पालकमंत्री म्हणजे हे माजी पालकमंत्री, ते आत्ताचे विद्यमान पालकमंत्री, काय फरक जाणवतो? काय होतं, हा वाडेश्वर कट्टा आमचा बुधवारी असतो आणि बुधवार हा कॅबिनेटचा वार असतो, त्यामुळे दादांना कॅबिनेटला उपस्थित राहणं गरजेचं असतं। त्यामुळे ते या अशा कट्ट्यावरती येत नाहीत, पण दादा अशा प्रकारच्या सॅटर्डे क्लबमध्ये अनेक वेळेला आले। जो सॅटर्डे क्लब आणि वाडेश्वर कट्टा हा एकत्रितपणे काम करतो, त्यामुळे तिथे आलेले। पण दादा एकूण ते म्हणजे तुमचे दादा जरा क्लबवाले वाटतात। हे दादा कसं की कुठं कट्ट्या, वाडेश्वर कट्ट्यावर जा, कुठं मंडळात जा, कुठं सामान्य कार्यकर्त्याकडे, हे दादा सगळीकडे। चुकीची माहिती मिळते। अजित दादा हे क्लबवाले दादा नाहीत,
कधी ते क्लबला जात नाहीत. कदाचित काही क्लबचे सदस्य असतील, पण क्लब संस्कृती त्यांच्या मनामध्ये कधी नाही. किंबहुना पवार कुटुंबियांच्या मध्ये देखील क्लब संस्कृती नाहीये. बर, पण तुम्ही खूपच कौतुकात अजित दादांचं करतायत. नाही, एक लक्षात घ्या, आज कौतुक म्हणजे कसं आहे की शेवटी तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं माझं हे समर्पक उत्तर आहे. बर, शेवटी दादांची राजकीय भूमिका वेगळी आहे, माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. मी आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, दादा पवार साहेबांपासून दूर आहे. त्यामुळे राजकीय ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला मी नक्कीच दादांच्या विरोधात असेल. पण ज्यावेळेला कौटुंबिक कार्यक्रम असतील, दिवाळी असेल किंवा घरामध्ये काही लग्न कार्य असेल, दुर्दैवाने काही दुःखद प्रसंग असेल, तर त्यावेळेला त्यामध्ये आम्ही निश्चितच एकत्र असतो. धन्यवाद अण्णा आमच्याशी बोलल्याबद्दल. श्रीकांत दादा शिरोळे आपल्या सोबत आहेत, जे त्यांच्या हजरजबाबीपणाबद्दल खूप प्रसिद्ध आहेत. महत्वाचं म्हणजे की त्यांनी राजकारणात अनेक वर्ष घालवल्यानंतर ते एक त्रयस्थ दृष्टिकोनातून या राजकारणाकडे बघत असतात. सध्याच्या राजकारणाकडे बघताना आणि या कट्ट्यावरती तुम्ही आल्यानंतर काय तुम्ही निरीक्षण नोंदवाल? पुण्याचा राजकीय इतिहास ज्यांना ठाऊक आहे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, तर फार पूर्वी काका वडके, बिंदू माधव जोशी आणि मी काँग्रेसचा, वडके शिवसेनेचे, जोशी बीजेपीचे, जनसंघाचे, असे आम्ही त्या काळात एकत्र होतो. हेतू हाच होता की आपले राजकीय मतभेद, जरूर प्रत्येकाला राजकीय विचार वेगळा आहे तो त्यांनी मांडला पाहिजे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त देखील आयुष्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त देखील मैत्री असू शकते, त्याच्या व्यतिरिक्त देखील शहराच्या विकासाचे प्रश्न असतात. याच्यासाठी आपण एकत्र येणार आहोत की नाही, तर आलं पाहिजे. आपण तोच हेतू मनामध्ये ठेवून आम्ही हा वाडेश्वर कट्टा या ठिकाणी सुरू केला की वेगवेगळ्या विचाराच्या, वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या मंडळींना एकत्र बोलवायचं. शेवटी आपण मैत्री करू शकतो ना, आपण एकमेकाचे मित्र आहोत हे या ठिकाणी आपल्याला व्यक्त होता येतं. राजकीय व्यासपीठावर राजकीय विचार मांडू आपण, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण माणूस म्हणून, मित्र म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जमतो आहोत. हे मात्र दुर्दैव आहे की आजचा राजकारणाचा स्तर हा कधीही नव्हता, इतका खाली गेलेला आहे. याचं मला दिसतं ते कारण असं आहे की प्रत्येकाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षाला आता धुमारे फुटलेले आहेत. म्हणजे मी असेल तर खरं, मी नसेल तर सगळं वाईट, हा मीपणा जो डोकवतोय ना, त्याच्यामुळे राजकारणाचा स्तर खाली आलेला आहे. दुसऱ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, पक्षासाठी केलं पाहिजे, राजकीय विचारांसाठी आपण तडजोड केली पाहिजे. हा हेतूच आता लोप पावलाय, म्हणून हा स्तर इतका खाली आलाय. आणि आपण देखील, माझी आपल्याला विनंती आपल्या मार्फत सगळ्या मीडियाला, की जे काही ठराविक मर्यादेच्या खाली जातात ना, त्यांना आपण महत्व देऊ नका. बरोबर आहे. आणि हाच मुद्दा आता मी ऐकताना अरविंद शिंदे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी उपस्थित केला होता की आता राजकारणाचा स्तर खूप खाली आलेला आहे आणि ज्या पद्धतीने टीका आरोप होतात, अशा सगळ्या वातावरणामध्ये इथे कुठेतरी एक चित्र चांगलं दिसतंय. नाही, पुणे शहर नेहमी इतर शहरांना काही चांगल्या गोष्टी देत आले, त्यातली ही एक गोष्ट आहे. माझं नेहमी राजकारणाच्या प्रत्येकाला माईक समोर आल्यावर आपण काय बोलावं, त्यापेक्षा काय नाही बोलावं, ह्याच्यावर जास्त तारतम्य पाळलं पाहिजे. कारण शब्द हे लय बोचरे असतात, आयुष्यभर विसरले जात नाही. म्हणून कोणतीही टीका असेल ती बिलो द बेल्ट नसावी, एवढीच आमची अपेक्षा असते. आता आपण म्हणजे खरं तर चंद्रकांत दादांशी पण बोलायचंय, पण आपण त्यांच्याकडे शेवटी जाऊयात. त्यापूर्वी आपण म्हणजे दादांच्या डाव्या आणि उजव्या हाताला बसलेले लोक बघा तुम्ही, म्हणजे दादांच्या उजव्या हाताला अरविंद शिंदे आहेत आणि दादांच्या डाव्या हाताला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. कसं वाटतं दादांच्या डाव्या हाताला बसताना? असं आहे, चंद्रकांत दादा हे शहराचे माजी पालकमंत्री जरी असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचाही राजकीय प्रवास खूप मोठा आहे. त्याच्यामुळे राजकारणातल्या होणाऱ्या चुका किंवा राजकारणातल्या बाकीच्या गोष्टींमध्ये आमचे होणारे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप, याच्या पलीकडे सुद्धा वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. शेवटी पुण्याची राजकीय आणि सामाजिक संस्कृती खूप वेगळी आणि मोठी आहे. याच्यामध्ये कुठंही एकमेकाबद्दल दुराचार, वैरभाव असा कधीच आम्हाला, आमच्यावर असा संस्कार झाला नाही. आणि या संस्कारामुळं आजही आम्हाला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पुण्यातले हे संबंध जपले पाहिजेत. सगळ्या पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या भल्याकरता एकत्र यायला हवं. आणि ज्या ठिकाणी कुठलाही राजकारण चुकेल त्याला मात्र त्याच ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे. पण ते वार हे कमरेखालचे नसावेत, हा आमचा प्रयत्न असतो. आजही असंच वाटतं का की दादाच आपले पालकमंत्री आहेत?
असं काही नाही, शेवटी असं आहे की पालकमंत्री ते आज असले तरी आज राज्याचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जी काम होत असेल ती होतच राहणार. शेवटी पालकमंत्री कोणाला करावं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आहे. पालकमंत्र्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही जसं म्हणता की सहजतेने उपलब्ध होणारा पालक किंवा आपल्या पाल्याकडे लक्ष देणारा पालक म्हणून तुम्ही 2 दादांपैकी कुठल्या दादांना पसंती द्या? तशी पसंती म्हणून मी अजितदादांना देईल. हो, कारण जुनं नातं आहे. आपल्यासोबत नाना भानगिरे आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष. नाना, आपण पाहतो की सणासुदीच्या निमित्तानं मग कधी शिवाजी पार्कावरती मेळावा होतो, बारामतीमध्ये गर्दी जमते दिवाळीच्या निमित्तानं, आणि आज पुण्यामध्ये ती जी गर्दी असते त्या ठिकाणची ती विशिष्ट पक्षाची असते. आज पुण्यामध्ये मात्र सगळे लोक एकत्र येतात, एक मिसळ या ठिकाणी आपण एका अर्थाने चाकतोय असं वातावरण आहे. काय म्हणाले याविषयी? काय मला या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटला की वाडेश्वर कट्ट्याची जी परंपरा आहे, पुणे शहराची जी संस्कृती हे आमच्या जुन्या नेत्यांनी जपलेली आहे. या जुन्या नेत्यांनी आदरणीय अंकुशजी काकडे त्यांच्या सर्व सहकार्याने गेल्या अनेक वर्षापासूनची ही वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. राजकीय मतभेद जरी असले ते राजकीय मतभेद हे बाहेर राहिले पाहिजे आणि या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलून एक दिवाळीचा गोडवा, एक मैत्रीचं नातं हे कायम राहिले पाहिजे. राजकीय वाद जरी झाले, प्रत्युत्तर जरी झाले, परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर एक मैत्रीचं नातं, एक गोडवा, एक पुणे शहराची संस्कृती या ठिकाणी जपली पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. विजयराव कुमार आपल्या सोबत आहेत, आम आदमी पक्षाचे. मला सांगा, भविष्य काळामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचे फटाके जास्त फुटताना आपल्याला पाहायला मिळतील? फटाके तुम्हाला कुठल्या अर्थानं म्हणायचंय? मला राजकीय यशाच्या दृष्टिकोनातून म्हणायचं, निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यासाठी आता कुठल्याही वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. देशभर आपण बघतोय की आम आदमी पक्षाचा बोलबाला वाढतोय आणि असं जे वातावरण असतं हे निर्माण करण्यामध्ये जसा इथं काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा इतिहास आहे तसा आमचा इतिहास आहे की राजकारणामध्ये एक चांगला माहोल बनवावा, लोकांना एक चांगलं आयुष्य जगायला मिळावं, त्या दृष्टीनं आम आदमी पक्षाचे इथून पुढे फटाके फोडतील. आणि फटाके म्हणण्यापेक्षा बोलबाला असेल, कारण फटाके फोडण्यावर मला वाटतं आपण थोडी आपल्या भाषणातून मर्यादा आणली पाहिजे. धन्यवाद विजयराव आपल्याशी बोलल्याबद्दल. तर आता सरते शेवटी मी जाणार आहे चंद्रकांत दादा पाटलांकडे. ते आता बोलतायत, आपल्या सहकाऱ्यांशी बोलतायत. वेगवेगळे विषय आहेत. खरं तर राजकीय विषयावरती आपण आज बोलायचं नाही असं साधारणपणे ठरवलं होतं, मात्र अनेक प्रश्न देखील आज राज्यामध्ये आहेत, आरक्षणापासून तर ऊसाच्या आंदोलनापर्यंत. अर्थात चंद्रकांत दादा त्याविषयी बोलतील की नाही, किंवा अलीकडच्या काळात त्यांनी इतर विषयावरती बोलायचं कायम टाळलेलं आहे. आपण जाऊयात चंद्रकांत दादांकडे. खरं तर भारतीय जनता पक्षाचं चिन्हच आता करंजी असावं असं बोललं होतं, कारण सगळ्यांना पोटात घेते म्हणे करंजी. तर कारण कधी तर बघा, त्यांनी घेतलेलं चिन्ह बदलू नको. त्यांचं वॉशिंग मशीन आहे तेच ठेव त्यांच्याकडे. नाही, पण आता ते तुम्हालाही पोटात घेतील का त्याचे? तुम्ही पण खूप उत्सुक आहात. ग्लास अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं. त्यामुळे करंजी आणि वॉशिंग मशीन म्हणण्यापेक्षा या पार्टीची ऍक्सेप्टेबिलिटी इतकी वाढली की अजित पवारांसारख्या माणसाला सुद्धा इकडे यावंसं वाटलं. याचं चिंतन केलं पाहिजे. जयंत पाटील पण येता म्हणजे मला वाटतं काल त्यांना काही डेंग्यू पॉझिटिव्ह आलाय. अलीकडे डेंगी हा काही संसर्गजन्य आजार आहे असं घोषित करायची वेळ आली का काय? म्हणजे ही आणि अजित पवारांनाही खरा डेंग्यू झाला होता आणि अजित पवार डेंग्यू नंतर प्लेटलेट्स कमी झालेल्या वाढल्यानंतरही अशक्तपणा येतो. तसा अशक्तपणा आल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात लोकांना उपलब्ध नाहीत. जयंत पाटलांना अजित पवारांवर त्यांनी वारंवार टीका केल्यामुळे असं वाटलं असेल की आपल्या डेंग्यूवर शंका येईल म्हणून त्याने ट्विटवर टाकायचं नसतं, मेडिकल सर्टिफिकेट टाकायचं नसतं, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट टाकलं. दादा, गेल्या 4-6 दिवसात आपण पाहतो की संबंध बातम्या किंवा राजकारणी पवार कुटुंबाभोवती फिरतं की काय. धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यामध्ये पवार कुटुंब एकत्र आलंय, प्रतापराव पवारांच्या घरी जेवण केलं. काल पाडव्याला म्हणे गोविंद बागेत सगळे एकत्र आले, अजितदादा रात्री जेवायला गेले. आज सुप्रियाताई अजितदादांकडे काटेवाडीत जाणार आहे. याच्या पलीकडे काही राज्याचं राजकारण नाही का? 50 वर्ष ज्यावेळेला तुम्ही सलग राजकारण करता त्यावेळेला सगळेजण तुमच्या अंकित होतात आणि तुमच्या अंकित झाल्यानंतर तुम्हाला जे हवं आहे तेच वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये आणता येतं.
दादा आपण अरुण म्हणाला ते खरं आहे की इतर राजकारण आहे की नाही, पण याला कारणीभूत कोण आहात? तुम्हीच आहात ना. तुम्ही सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ह्याच भोवती गुंतलेला आहात. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या दृष्टीने कारण असं की दादाची अचानकपणे ऍसिडिटी उफाळून येते, कधीतरी दादाला डेंग्यू होतो. ताई 3 आठवडे झाले त्याच्या दादांना 3 आठवडे झाले आणि त्यामुळे मीडियाने सुद्धा डॉक्टर पॅनल निवडला पाहिजे. दादा तुम्हाला शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये अनेक वेगवेगळे म्हणजे आरक्षणाचा विषय नाही आणि म्हणूनच आपण जमलोय की राज्यामध्ये आरक्षणापासून तर ऊस दराच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न आहेत. सरकारला कुठेतरी अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आणि सरकार किती भक्कम आहे? सरकारचं नेतृत्व करणारे तिघेही इतके खमके आहेत की अशा विषयामधून अस्थिरता ते संवेदनशील आहेत. ते प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत, पण अरे बापरे आता कसं करूया, सोडूया का, असे ते ज्याला म्हणू की कच्च्या गुरुचे चेले नाहीत. जरांगे पाटलांचा तिसऱ्या फेरीतला किंवा तिसरा दौरा राज्यामध्ये सुरू होतोय आरक्षणाच्या विषयावरती. तुम्हाला आवर्जून विचारायचं कारण असं की आपण उपसमितीचे अध्यक्ष. नाही, असं आहे की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही असल्यामुळे कुणालाही फिरण्याची परवानगी आहे, सभा घेण्याची परवानगी आहे, पण लोकशाही मार्गाने करण्याची आवश्यकता आहे. आणि आता जरांगे पाटील आताही आणि आधीही त्यांनी काही कधी स्वतःहून हिंसाचार केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर दोष देण्याचं काही कारण नाही. ते लोकशाही मार्गाने फिरतायत, त्यांचं म्हणणं मांडतायत, त्याचं स्वागत आहे. शेवटचा प्रश्न, काय दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना द्याल? सगळ्यांना शुभेच्छा अशा की समाजामधलं जे सौहार्द संत महंतांनी वाढवलं, जपलं, ते आपल्याला टिकवायला हवं. आणि अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं आहे की तो त्या वेळेला ताकदीवरही ठरतो आणि कधी कधी स्ट्रॅटेजी म्हणून ठरतो. आता कर्नाटकमध्ये ज्या वेळेला कुमारस्वामी झाले त्यावेळेला त्यांची संख्या कुठे जास्त होती. बिहारमध्ये नितीश कुमार झाले. त्या परिस्थितीचा एक कॉमन फंडा नाही करताय. आणि चंद्रकांत दादा कधी मुख्यमंत्री होणार? माझ्या बाबतीत मी नेहमी म्हणतो आमची पार्टी जे ठरवेल ते मी करतो. कोल्हापूर पुण्याला आणलं, आलो, मग आता इथून सोलापूर आणि अमरावती गेलो. अगदी जवळचे शहर आहेत. हा, अगदी जवळचे शहर आहेत. तसं मी म्हटलं की तुम्हाला वाटतं मी टीका केली. त्यांच्या पक्षाला असं वाटत असेल की महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांनी फिरावं आणि मग त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र असं असू शकतं. पण दादांच्या बाबतीत एक अलीकडे विनोद फिरत होता तो म्हणजे की गाव कोल्हापूर, मतदारसंघ पुणे म्हणजे कोथरूड आणि पालकमंत्री सोलापूर, त्याच्यामुळे दादा अमरावती, त्यामुळे दादा सर्व दूर. तर छान कट्टा जमलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण बेहेत्रे, झी मीडिया, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे